दीपभाव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. स्क्रीनवर आपण पाहत आहात हा कालचा अर्थात 13 मे 2025चा महाराष्ट्र शासनाचा GR शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत आलेला. त्याचं हेडिंग आहे राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना संदर्भात सर्वसमावेशक सूचना. आणि यामध्ये पान नंबर 3 वरती आणि 4 वरती मुद्दा क्रमांक 2 जो आहे तो बघूयात आपण. मुद्दा क्रमांक 2 आहे की शाळेतील विद्यार्थ्यांवरील होणाऱ्या अत्याचाराची तक्रार पॉस्को, ई-बॉक्स व चिराग या ॲपवर करणे व इतर उपाययोजना. आणि त्या अंतर्गत सांगितलेलं आहे आपल्याला की शाळेतील विद्यार्थ्यांवरील होणाऱ्या अत्याचाराची तक्रार दाखल करण्याबाबत पॉक्सो, ई-बॉक्स या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या सुविधेबाबतची माहिती तसेच महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या चिराग या ॲपची माहिती सर्व विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणण्यासाठी शाळेमध्ये सूचना फलक लावावेत. तसेच पॉक्सो, ई-बॉक्स व चिराग या ॲपवर तक्रारी नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत करणे. सर्व मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी ही सुविधा सर्व विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून त्या संदर्भातील आवश्यक ती माहिती सर्वांना द्यावी. तर याच अनुषंगाने या 2 ॲपची माहिती आपण थोडक्यात करून घेणार आहोत. तर चला वळूयात आपल्या प्ले स्टोअरवरती आणि तिथे आधी आपण आपल्या राज्याचं जे ॲप आहे त्या चिराग ॲपबद्दल माहिती घेऊयात. प्ले स्टोअरवर आल्यावरती इथे सर्चवरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला टाईप करायचं आहे चिराग ॲप. चिराग ॲप नंतर नंबर 2चं इथे जे खाली आपल्याला दिसते बघा, चिराग कंसामध्ये आहे MSCPCR या ॲपवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इन्स्टॉलवरती क्लिक करायचं आहे आणि हे ॲप आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. हे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ॲपवरती क्लिक करायचं आहे. ॲप आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ॲपचं पहिलं पेज दिसेल. आता यामध्ये नंबर 3चं जे कंप्लेन लिहिलेलं आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे उजव्या कोपऱ्यामध्ये मराठी लिहिलेली भाषा या मराठीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ॲपची भाषा आता मराठी झालेली आहे. इथे पहिल्या पानावरती आपल्याला थोडक्यात माहिती दिलेली आहे. जर आपल्याला इथे बालस्नेही महाराष्ट्राच्या वाटचालीत सामील व्हायचं असेल बालरक्षक म्हणून तर इथे आपण क्लिक करू शकतो आणि इथे आपली माहितीसुद्धा आपण भरू शकतो बालरक्षक म्हणून काम करण्यासाठी आणि इथे सबमिट करू शकतो. त्यानंतर सदस्य जे आहेत त्यांची माहिती थोडक्यात इथे दिलेली आहे. त्यानंतर तुम्ही मानवी तस्करी विरोधात युनिट शोधत आहात काय? इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे जी आहे ती सूची वेगवेगळ्या प्रकारच्या सूची जी आहे ती इथं मिळत आहे बघा. महिला व बाल विकास विभागाची सूची आहे, बाल कल्याण समितीची सूची आहे, जिल्हा बाल संरक्षण कक्ष सूची आहे, बाल संगोपन संस्था सूची आहे, मानवी तस्करी विरोधी युनिटची सूची आहे, तस्करी विरोधी युनिटची सूची इथं दिलेली आहे. याला आपण क्लिक केलं तर सगळे आपल्याला इथे त्यांचे जिल्हा निहाय जे काय असतील ते मोबाईल नंबर, संबंधिताचे नाव, कार्यालय वगैरे सगळी माहिती इथे आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर डावीकडे त्या 3 आडव्या रेषा त्याला आपण क्लिक करूयात. इथं मुख्य पृष्ठ आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर इथे आमच्याविषयी माहिती आहे. इथे 4 टॅब दिलेले आहेत. इथे आपण क्लिक करून त्याबद्दलची जी आहे ती माहिती इथे पाहू शकतो. त्यानंतर आहे संबंधित विभाग. इथं आहे चाइल्डलाईन, महिला व बाल विकास विभाग, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, जिल्हा बाल संरक्षण कक्ष. या प्रत्येक टॅबवरती क्लिक करून आपण त्या संदर्भातली सुद्धा इथे माहिती पाहू शकतो. त्यानंतर आहे बातम्या. वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या इथे आहेत. त्यानंतर कायदे आणि नियम याला आपण क्लिक केलं तर वेगवेगळ्या प्रकारचे जे कायदे आहेत ते सुद्धा इथं आहेत, ते सुद्धा इथून आपण डाउनलोड करू शकतो.
त्यानंतर ज्या काही योजना आहेत त्या योजनांची माहिती इथे दिलेली आहे. त्या माहितीसुद्धा आपण इथे पाहू शकतो. निर्देशिका यावरती क्लिक केल्यानंतर आत्ता जे आपण दुवे पाहिले होते, बाह्य दुवे, ते इथं दिलेले आहेत. त्यानंतर गॅलरी, त्यामध्ये 22, 23, 24च्या माहिती इथं दिलेली आहे, फोटो आहेत. त्यानंतर संपर्क साधा, इथे आपल्याला वेगवेगळे संपर्क क्रमांक दिलेले आहेत. त्यानंतर आता महत्त्वाचं इथे जे ई तक्रार आहे ती बघा, इथे अशा पद्धतीने इथे आपल्याला ते तक्रार करता येणार आहे. ही माहिती आपल्याला द्यायची आहे विद्यार्थ्यांना. इथे त्याचं पूर्ण नाव लिहायचं आहे, मेल ID आहे, संपर्क क्रमांक आहे. त्यानंतर कोणताही पर्याय निवडायचा आहे की घटना नेमकी कुठे घडलेली आहे ते इथे आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर थोडक्यात इथं तक्रार लिहायची आहे. जर एखादं काही कागदपत्र अपलोड करायचं असेल तर ते सुद्धा इथे आपण अपलोड करू शकतो आणि तक्रार पाठवा यावरती आपण क्लिक करू शकतो आणि ती तक्रार तिथे नोंदवली जाणार आहे. त्यानंतर माहिती केंद्र याला आपण क्लिक केलं तर इथं वेगवेगळ्या माहिती पुस्तिका आहे, RTI बद्दल माहिती आहे. त्यानंतर मनोधैर्य योजना संदर्भातली पुस्तिका आहे, माहिती पुस्तिका आहे. माहिती पुस्तिकेला आपण क्लिक केलं तर हे आपण डाउनलोड सुद्धा करू शकतो. उजव्या हाताकडे जे 3 डॉट आहेत त्याला आपण क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर नंबर 2चं जे आपल्याला दिसतंय ओपन विथ, याला जर आपण क्लिक केलं तर आपल्या ॲपमध्ये आपण ती पुस्तिका डाउनलोड करून घेऊ शकतो. त्याचबरोबर मनोधैर्य योजना संदर्भ पुस्तिका ही सुद्धा आपण इथून त्याच पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकतो. त्यानंतर वार्षिक अहवाल आहे, 16, 17, 17, 18, 17-18चा वार्षिक अहवाल. त्यानंतर फायनल रिपोर्ट ऑन चाइल्ड केअर एजन्सीज तो सुद्धा आहे. आणि त्यानंतर सामील व्हा, हे सुरुवातीला आपण पाहिलं होतं, बालरक्षक समिती आणि बालरक्षकचा फॉर्म इथं आहे. बालरक्षक माहिती इथं आपल्याला ही दिलेली आहे, ते सुद्धा आपण पाहू शकतो. हे सुद्धा आपण इथून डाउनलोड करू शकतो. बालरक्षकचा हा जो फॉर्म आहे तो फॉर्म इथे आपण भरून बालरक्षक या मोहिमेत सुद्धा सामील होऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे या ॲपची आपण थोडक्यात इथे माहिती करून घेतलेली आहे. त्यानंतर दुसरं आहे पॉक्सो ई-बॉक्स. पुन्हा आपण आपल्या प्ले स्टोअरवरती येणार आहोत. पॉक्सो ई-बॉक्स हे टाईप करणार आहोत, सर्च करणार आहोत. इथे बघा, सुरुवातीलाच पहिलं जे आलेलं आहे पॉक्सो ई-बॉक्स NCPCR, यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे, तो इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. बघा इथे तो इन्स्टॉल झालेला आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज आपल्यासमोर ओपन होईल. प्रेस दिस बटन, याला आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्याला लोकेशन मागेल तर लोकेशन इथे द्यायचं आहे. त्यानंतर एक इथे छोटासा व्हिडिओ आहे, तो आपण प्ले करूया. हमारे बच्चों, NCPCR आपका दोस्त है. तर बघा, लेट स्टार्ट इथं दिलेलं आहे, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता हे चित्र दिलेलं आहे की नेमका कुठे हा प्रकार त्या संबंधित विद्यार्थ्यांसोबत घडलाय, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. इथे त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पुन्हा नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला थोडक्यात वर्णन करायचं आहे, जे काय असेल ते तक्रारीचं. माहिती लिहून झाल्यावरती पुन्हा आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती ते क्लिक केल्यानंतर आपली जी तक्रार आहे ती नोंदवल्या जाणार आहे. तर अशा पद्धतीने आपण या दोन्ही ॲपची माहिती करून घेतलेली आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.